अशा तऱ्हेने म्हणजे अभिजात कला किंवा अभिजात कलाकृती म्हणजे काय याचं हे फार ब्रॉड बेस असं वर्णन आहे हे म्हणजे हे पूर्ण नाही. याच्यात आणखी कित्येक गुणांची भर घालता येईल. पण मी आत्ता या कमी वेळात जेवढा काही वेळ होता माझ्याजवळ तेवढ्या वेळात ते मी सोडू शकलो. तर दुसरं असं की त्याची आणखी एक व्याख्या करता येईल की आत्मप्रत्ययातून. कारण तिथे असं मला वाटलं की अभिजात कलाकृती जर घडायची असेल तर केवळ मला कोणीतरी सांगितलं अमुक अमुक कर म्हणजे मी लगेच चित्र केलं किंवा शिल्प घडवलं किंवा आणखी काही केलं असं शक्य नसतं. तर त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनातून काहीतरी अनुभव यायला पाहिजे. तो अनुभव जर माझ्याजवळ असेल म्हणजे की अनुभव म्हणा किंवा अनुभूती म्हणा ती जर असेल तरच त्यातून काहीतरी घडण्याची शक्यता आहे. नाहीतर कोणीतरी सांगतो म्हणून जे घडेल त्यामध्ये ती कृत्रिमता असेल, त्यातमध्ये एक प्रकारचा तकलादूपणा असेल. म्हणून आत्मप्रत्ययातून काही वैश्विक जाणीवेचा जेव्हा आविष्कार होतो तर वैश्विक जाणीवेचा आविष्कार म्हणजे युनिव्हर्सल काही तत्व त्याचा आविष्कार ज्यावेळेस होतो जो सगळ्यांना समजतो. म्हणजे ज्याला मॉडर्न आर्ट समजते त्यालाही समजतो आणि ज्याला मॉडर्न आर्ट समजत नाही किंवा ज्याला आर्ट समजते त्यालाही समजतो आणि ज्याला आर्ट समजत नाही त्यालाही जाणवतो. आता जो एक वैश्विक सत्य त्यातून जे उलगडतं किंवा त्या वैश्विक सत्याचा जो आविष्कार होतो तो होतो मात्र त्या चित्रकाराच्या आत्मप्रत्ययातील. तो आत्मप्रत्यय पाहिजे म्हणजे तो स्वानुभव पाहिजे, स्वतःचा अनुभव पाहिजे. त्या अनुभवातून त्या अनुभवाची तो जेव्हा पूर्णपणे समरस होतो तेव्हा हा माणूस हा वैश्विक असल्यामुळे सत्य शेवटी की माणूस इथला माणूस आणि तिथला माणूस हा माणूस माणूस म्हणून हा एकच असल्यामुळे त्याच्या ज्या एन्व्हायरमेंटशी होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही एकच कुठेतरी एकच असणार. तर अशा अर्थाने ते वैश्विक होतं. म्हणजे नाहीतर तुम्ही म्हणाल इथे बसून वैश्विक म्हणजे काही फार मोठं असं भव्य दिव्य नाही होतात असंच आहे असं नाही. वैश्विक याचा अर्थ की जे ह्युमन आहे जे मानवी आहे मानवाच्या मूलभूत अस्तित्वाच्या मूलभूत अशा अस्तित्वाशी ज्याचा संबंध आहे अशा प्रत्ययाला किंवा अशा जाणीवेला वैश्विक असं म्हणता येईल. आता अभिजात चित्रामध्ये समजा आपण एक नरेटिव्ह आर्ट असा एक भाग घेतला की ज्याच्यामध्ये नरेशन असतं आणि त्यामुळे नरेटिव्ह आर्ट ही बरीचशी इलस्ट्रेशनच्या जवळपास जाते परंतु ती इलस्ट्रेशन नसते. तर अशा तऱ्हेने वेगवेगळे क्युबिझम अमुक याच्या जवळ जाईल, कायनेटिक आर्ट ही अमुक टेक्नॉलॉजीच्या जवळ जाईल. अशा तऱ्हेने ही जी वेगवेगळी इझम त्या कुठल्या तरी अस्तित्वात असलेल्या प्रकाराकडे जवळपास असं जाऊ शकेल परंतु ती तेवढ्यावर थांबत नाही. म्हणून नरेटिव्ह आर्टमध्ये समजा ती इलस्ट्रेशन सारखी सकृत दर्शनी वाचली तरी ती इलस्ट्रेशन नसते हे आपण समजायला पाहिजे. म्हणजे अभिजात कला काय असते हे ठरवण्यापेक्षा काय नसते याच्यामध्ये ते जर समजा नरेटिव्ह सारखं असेल पण ते इलस्ट्रेशन नसतं हे नक्की. तर त्याचप्रमाणे आता समजा रोथको घेतला मार्क रोथको तर मार्क रोथको किंवा आणखी तत्सम त्या काळातले त्या कालखंडातले चित्रकार यांचा जो साधेपणा आहे जो सकृत दर्शनीच आपल्याला समजतो एकूण चित्राच्या मांडणीचा आणि रंगलेपनाचा वगैरे सर्व मिळून जो एक साधेपणा हा जो एक इफेक्ट आहे या हा जो साधेपणा आहे तो सकृत दर्शनी साधेपणा असला तरी त्यातली कारण परंपरा किंवा कारण मीमांसा आपल्याजवळ नसल्यामुळे आपण तो जो फायनल एंड रिझल्ट आहे तो बघून आपल्याला वाटते असं केलं म्हणजे होतं. चौकोनात चौकोन करायचे आणि फार त्याचं फ्री असं जेस्चर ठेवायचं म्हणजे आपलंही ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग झालं. परंतु ते तसं नाहीये. तो साधेपणा जो आहे तो सोपा नाहीये. म्हणजे साधेपणा ती गल्लत सोपेपणाची होता कामा नाही. तर तो साधेपणा हा अत्यंत कठोर मेहनतीतून हार्ड वर्क मधून तो निर्माण झालेला आहे. आणि हार्ड वर्क मधून निर्माण झालाय म्हणजे काय की त्यातून आत्मशोध घेता घेता सर्व तऱ्हेने एक एक प्रत्येक गोष्टीची एक एक बाजू तपासून अशा तऱ्हेने तो एक चित्रकार येतो
की तो म्हणतो की हा जो चौकोन आहे या चौकोनातूनच मला जे काही सांगायचं ते मी सांगणार आहे. आता ज्या वेळेला चौकोनातून त्याला सांगता येत नाहीसं झालं, हे महत्वाचं आहे आता मी जे सांगणार आहे त्यावेळेला त्याने आपले मनगट कापून घेऊन आत्महत्या केली. पण तो त्रिकोणाकडे गेला नाही हे लक्षात ठेवा. कारण त्याला वाटत होतं, त्याची धारणा अशी होती की चौकोनातच जर मला आता चौकोनात मला काही मिळत नाही तेव्हा जगण्यात काही अर्थ नाही. अशा तऱ्हेचं एक हा म्हणजे सगळ्यांनी आत्महत्या करणं हा त्यातला मी भाग सांगत नाहीये, पण मला त्याच्या कन्व्हिक्शन विषयी सांगायचंय की चौकोनातच का मला मिळत नाही, चौकोनातच मी काय जे मला शोधायचे ते शोधेन, पण मी आज चौकोनात मिळत नाही तर आता ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल मध्ये काही नाही मिळत तर सर्कल घेऊया. अशा तऱ्हेची धरसोड वृत्ती केली नाही, तर एक मार्ग अवलंबला. आणि हा एक मार्ग अवलंबणं सोपं नाहीये. त्याची कला जरी चक्रदर्शनी सोपी दिसत असली तरी ही कला प्रत्यक्षात आणणं हे सोपं नाही, कारण याच्या मागे एवढा इतिहास आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ की ड्रॉइंग म्हणजे काय. हे सगळे जे मी अभिजात कला म्हणजे काय, ड्रॉइंग म्हणजे काय हे का म्हणतोय की आधीचे माझ्या जे वक्ते बोलून गेले वेगवेगळ्या वेळेला या सगळ्यांनी हा प्रश्न उपस्थित केले होते. म्हणजे पहिल्याच दिवशी सातवळेकरांनी चांगलं ड्रॉइंग कशाला म्हणतात असं काहीतरी विचारलं होतं. तर आता ड्रॉइंग म्हणजे काय, तर मी अशी व्याख्या करेन की जो चित्र विषय आहे ज्याचं आपण ड्रॉइंग करतो त्याचं सखोल ज्ञान होण्याकरता केलेला रेषात्मक अभ्यास ही प्रायमरी एक त्याची व्याख्या झाली. आता अभ्यासातच ते संपतं का तर असं नाही. ते जेव्हा पुन्हा अभिजात होण्यासाठी अभिजात चित्र होण्यासाठी जी गुणवत्ता लागते ती जेव्हा गुणवत्ता या रेखाचित्रामध्ये येते तेव्हा ते एक संपूर्ण म्हणजे अभिजात रेखाटन किंवा ड्रॉइंग, फुल फ्लेज इंडिपेंडंट ड्रॉइंग म्हणजे तो. कारण ड्रॉइंग म्हणजे नुसता अभ्यासही नव्हे की एका पक्षाचा किंवा एका झाडाचा जाऊन मी अभ्यास करीन आणि मी सांगेन की हे माझं ड्रॉइंग आहे, तर ते फुल फ्लेज ड्रॉइंग होणार नाही. तो अभ्यास होईल, तो एक्सरसाइज होईल. इलस्ट्रेशन नाही, अभ्यास नाही. परंतु ज्या गोष्टीचं मी ड्रॉइंग करतोय त्या गोष्टीचं मला काय समजलं, त्या झाडाचं वृक्षपण किंवा झाडपण किंवा जे फळं की फुलं यातून मला काय समजलं याची जाणीव जर त्या रेखाटनातून होत असेल तर माझ्या मते त्याला ड्रॉइंग असं म्हणता येईल. आता ह्या सर्व व्याख्या मी ज्या सांगतोय त्या पूर्ण नाहीत, यामध्ये तुम्ही सगळे भर घालू शकता. हे मला सध्या जे काही सुचलं तेवढंच मी सांगतो. अच्छा, दुसरं ड्रॉइंग मध्ये आणखी एक अशी गोष्ट होते की ड्रॉइंग ही रेषात्मक असते जास्त करून. त्याला आता नवीन पर्याय कॉम्प्युटर आलाय तेव्हा नवीन आणखी काही गोष्टी होऊ शकतील. नाही, नुसते बिंदूंनी पण एखादं ड्रॉइंग होऊ शकेल, रेषा न घडता. तर बिंदूंची रेषा घडून जी रेषा होते त्याविषयी मी बोलत नाही, पण बिंदू स्प्रे सारखा म्हणजे बिंदू समूहातून एखादं काही ड्रॉइंग घडू शकेल. परंतु सर्वसाधारणपणे आपण ज्याला ड्रॉइंग म्हणतो ते रेषात्मकच असतं. आणि रेषा ही ड्रॉइंग आणि पेंटिंग यातला म्हणजे माझ्या काळापासून एक व्याख्या सांगण्यात आली ते म्हणजे ती अशी की पेंटिंगची ड्रॉइंग ही अॅनाटॉमी आहे. कारण पेंटिंग मध्ये तुम्ही बदल करायला खूप वाव असतो, ड्रॉइंग मध्ये तसे बदल करता येत नाही. फोडाफोडी ड्रॉइंग मध्ये चालत नाही. त्यामुळे तुमचा विचार पक्का लागतो, तुम्हाला जे काही तुमचं स्किल पक्क लागतं. त्यामुळे हा रंग चुकला आता तो फोडून दुसरा लावायचा ही तिची शक्यता कमी असते. म्हणून त्यांनी असं म्हटलं की त्याची अॅनाटॉमी आहे, चित्राची अॅनाटॉमी हे ड्रॉइंग आहे. आता मी त्या काळात नुसतं ड्रॉइंग असं त्याच्याकडे बघितलं जात नव्हतं, तुझं एक्सटेंड आज बघितलं जातं. बरं, आता तिसरी टर्म आहे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट. आता ऍबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजे काय, कारण जॉमेट्रिक ऍबस्ट्रॅक्ट होईल, सेमी ऍबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम वगैरे वगैरे आणखी कितीतरी प्रकार असतील. आता एकीकडे काल मी म्हटलं होतं की तात्विकदृष्ट्या ऍबस्ट्रॅक्ट आर्ट ही संज्ञाच चुकीची आहे. कारण जर तिथे आर्ट आहे, त्याला एक फिजिकॅलिटी आहे, त्याला एक बॉडी आहे, तर ते ऍबस्ट्रॅक्ट नाही त्या अर्थाने. कारण अमूर्त याचा अर्थ ते मूर्त नाही, पण इथे तर मूर्तता आहे, तर त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट पण सोयी करता त्याला आपण अमूर्त चित्रकला किंवा अमूर्त कला असं म्हणू शकतो किंवा ऍबस्ट्रॅक्ट आर्ट असं म्हणू शकतो. ते सोयी करता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
ते त्याचं यथार्थ किंवा पूर्ण वर्णन नाही. आता ह्या ऍबस्ट्रॅक्ट मध्ये एकीकडे आपण म्हणतो हे अमूर्त आहे आणि दुसरीकडे प्रत्येक चित्रकाराची त्याच्यात वेगळी आयडेंटिटी शोधतो. जर ही खरोखर अमूर्त असेल तर तिथे आयडेंटिटीचा प्रश्नच उरत नाही. म्हणजे आयडेंटिटी किंवा भेदाभेद जे आहे, भेद आहे ते मूर्ताशी निगडीत आहे, ते अमूर्ताशी नाही. अमूर्तामध्ये कुठलाही भेद नाही. भेद हा मूर्तामध्येच संपतो. तर एकीकडे आपण आयडेंटिटी या चित्रकाराचं ऍबस्ट्रॅक्ट वेगळं, त्या चित्रकाराचं ऍबस्ट्रॅक्ट वेगळं असं जे होतं, त्याला असं आणखी एक कारण देता येईल की प्रत्येक चित्रकार मला अमूर्त काय समजतोय, मला हे अमूर्त कसं दिसलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे प्रयत्न एकाचे दुसऱ्याहून भिन्न असतात, म्हणून मग प्रत्येकाची आयडेंटिटी त्याच्यातून वेगळी होते एका मर्यादित अर्थापर्यंत. कारण मुळात मुळात अमूर्तामध्ये मूर्तता नाकारलेली असल्यामुळे, मूर्तता नाकारणं म्हणजे काय की ओळखीचे आकार आणि ओळखीचे अर्थ, ज्या आकाराला ओळख आहे असे आकार, म्हणजे हा आकार अमक्यासारखा दिसतो की तमक्यासारखा दिसतो असे आकार तिथे नाही. आकार आहेत पण त्याला ओळख नाही, किंवा आकार आहे त्याला ओळख नाही, त्याच अर्थाने आणखी एक पाऊल पुढे जाऊन अर्थ नाही त्याला. म्हणजे अर्थ आणि ओळख याच्यापासून विभक्त झालेले जे आकार आहेत, आकार म्हणजे पुन्हा कॉन्क्रीट म्हणजे डेफिनेट आकार असं मी म्हणत नाही, ते पुन्हा ढगासारखे असतील किंवा आणखी कशासारखे असतील, म्हणजे ते पुन्हा इनडेफिनेट असतील किंवा भेग असतील किंवा ॲम्बिग्युअस असतील, परंतु ते आकार ते राहतातच. कारण शेवटी तो आयताकृती किंवा जो कॅनव्हासचा आकार आहे तो तरी राहील. नुसता जरी रंग लावला, स्प्रे केला तरी शेवट तो आकार होईल. तर त्या तऱ्हेने मग आकार जो उडेल परंतु त्याला ओळख नसेल किंवा त्याला अर्थ नसेल. अर्थ म्हणजे ते निरर्थक असतं असं नाही मला म्हणायचं. अर्थ नसेल याचा अर्थ की ज्या शब्दाला जसा अर्थ चिकटवतो आपण सारखा, प्रत्येक शब्दाला हा अर्थ पाहिजे असा जसा आपला आग्रह असतो, तसा अर्थ इथे नसेल. दुसरं असं अमूर्ताचा विचार करताना मला असं जाणवत की अमूर्ताचा म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आर्टचा विचार करताना की ॲबस्ट्रॅक्ट आर्टमध्ये ज्या शक्यता आहेत त्या सर्व शक्यता आपण शोधलेत का, आपण शोधतो का? कारण आत्ताच मी मॉन्सूनचं एक एक्झिबिशन आहे भरलं होतं, ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल. तर त्यामध्ये बरीचशी काय मेजॉरिटी ऑफ पेंटिंग हे ॲबस्ट्रॅक्ट शैलीतली होती. तर त्यामध्ये असा एक प्रश्न की बरेचशी आयडेंटिकल होती, म्हणजे अमुक एका स्कूलमध्ये वाटणारी ऍक्टिव्हिटी. तर इथे आणखी त्यातल्या ज्या शक्यता आहेत त्यांचा शोध घेता येईल का असा जो प्रश्न मनात आला, तर मला असं वाटतं घेता येईल. आणि मूर्ताचं जग जेवढं अफाट आहे किंवा जेवढं विस्तारलेलं आहे तेवढंच अमूर्त आकारांचं किंवा रंगांचं, रंग तर अमूर्तच आहेत मुळातच किंवा रंग, म्हणून मी रंगांचा उच्चार केला नाही त्याचं ते कारण आहे. आकाराची ही मूर्तता जखडलेली आहे किंवा बांधलेली आहे, रंगाची तितक्या आधीपर्यंत नाही. तर ते जे अमूर्त जग आहे म्हणजे अमूर्त आकारांचं जे एक विश्व आहे, त्या विश्वातून आणखी पुष्कळ शोधता येईल तसा प्रयत्न आपण करतो का हा माझा प्रश्न आहे. आता संकल्पना म्हणजे काय, आता त्यामध्ये मी खोलात जात नाही, पण अमूर्ताच्याच रिलेशन मध्ये दृश्य अदृश्य असा एक आणखी भाग पडतो की दृश्यामधून अदृश्य आपण सांगतो का, किती सांगतो, की अदृश्याचे आपल्याला किती भान असतं. आता कारण मला असं वाटतं की बरोबर त्याच्या आधी मी थोडा आता परत मागे जाऊन पुन्हा सृजनक्रियेकडे परत येऊन मी असं म्हणेन की सृजनक्रियेमध्ये म्हणजे क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये किंवा क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा ऍक्टमध्ये अभ्यास तर हवाच. म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटचा अभ्यास म्हणजे समजणं या दृष्टीने जो अभ्यास आहे. काल परवा कोणतरी विचारलं तर अभ्यास म्हणजे काय,
तर अभ्यास म्हणजे लगेच त्याचं रेखाटन करणं एवढाच नाही, पण ते कुठल्याही अर्थाने समजणं यालाच अभ्यास म्हणता येईल. तर तो अभ्यास तर हवाच, पण त्या अभ्यासाबरोबर एक अंतस्थ प्रेरणा अशी हवी. नुसता अभ्यास करून काही चालेल असं मला वाटत नाही, आणि नुसती अंतस्थ प्रेरणा आहे म्हणूनही चालेल असंही वाटत नाही. तर त्या अंतस्थ प्रेरणेला म्हणजे मला एक असं वाटलं की अमुक अमुक करावं, तर मग तिथे मला अभ्यास करायला हवा त्याच्यात. आणि त्या दृष्टीने पाहणं चित्रकाराला अभ्यास करणं म्हणजे, कोणीतरी विचारलं होतं त्याला हे माझं उत्तर आहे, अभ्यास करायचा म्हणजे काय, तर पाहायचं, पाहणं, पण त्या पाहण्यातून चित्रदृष्टी तयार होणार. आणि म्हणजे कारण काय की आता जसं ईश्वर सर्वत्र आहे पण तो दिसत नाही, तसंच आर्ट ही सर्वत्र आहे परंतु ती दिसत नाही, असं नेहमी आपल्या प्रत्ययाला येतं. की एकीकडे तर असं वाटतं की ही तुझं आर्ट आहे, हे तुझं आर्ट आहे, हे तुझं, आपण तुझं आर्ट आहोत, मग ही दिसत का नाही, म्हणजे ती सांगता काय येत नाही. तर याचं कारण आपण तो जर तसा शोध घेतला तर ती दिसू शकेल. तर त्याकरता चित्रदृष्टी पाहिजे, ती चित्रदृष्टी तयार व्हायला पाहिजे. हा एक अभ्यास आहे, म्हणजे पाहण्यातून चित्रदृष्टी तयार होणं, आणि मग चित्रदृष्टीतून दृश्यामधून चित्राचा शोध घेणं. म्हणजे दृश्य आहे, सगळं दृश्यच आहे, या दृश्यामध्ये चित्र कुठे आहे हे शोधणं. आता आधीच मी सांगितलं की घडणं आणि घडवणं हे एकाच वेळेला घडत असतं, म्हणजे स्पॉन्टॅनिटी आणि डिसिप्लिन असं आपण म्हणू ब्रॉड. परंतु त्यामध्ये घडण्याला अधिक वाव हवा असं मला वाटतं. सर्व घडवलेलं नको, कारण बाकी सर्व कला म्हणजे ज्या जे उपप्रकार आहेत, म्हणजे उपयोजित कलेमध्ये सारखंच घडवलं जातं. तिथे घडण्याचा प्रकार जवळजवळ वाव नसतो, जवळजवळ अजिबात नसतो असं नाही, परंतु जवळजवळ वाव नसतो. तर इथे या क्षेत्रामध्ये आपल्याला असं वाटतं की स्पॉन्टॅनिटी हे सगळ्यात मोठं ओव्हर रुलिंग असं प्रिन्सिपल आहे, तेव्हा त्याला जास्ती वाव असणं स्वाभाविक आहे. म्हणजे घडवण्यापेक्षा घडण्याला जास्ती महत्व आहे. हे सर्व होत असताना हे माझे मुद्दे थोडेसे असे तुटक तुटक असे वाटतील, परंतु सर्व नद्या जशा समुद्राला हरवतात तसं सर्वच एक काही मला म्हणायचं आहे, ती सृजन क्रियेशीच संबंधित आहे. की आता आपल्याला इतिहासाचं भान आहे की नाही, असावं की नाही. इतिहासाचं म्हणजे कलेच्या इतिहासाचं, तर कलेच्या इतिहासाचं भान असायला हवं असं मला वाटतं. म्हणजे आपली जागा त्यामध्ये कळते की आपण कुठे आहोत, एवढं तरी एक प्राथमिक दृष्ट्या एवढं तरी कळतं. अच्छा, आता सुरुवातीला मी सांगितलं की शिकवण्याचा मला काही अनुभव नाही, शिकण्याचा आहे. म्हणजेच आता मी जे बोलणार आहे ते प्रत्यक्ष आर्टस्कूलची किंवा कला शिक्षणाची प्रत्यक्ष संबंध नाही आहे त्याचा, परंतु अप्रत्यक्ष असा संबंध आहे. की आज आपल्या भारतीय चित्रकलेची, ज्याला आपण कॉन्टेम्पररी आर्ट असं म्हणतो, त्याच्या वैश्विक संदर्भात किंवा जागतिक संदर्भात त्याचं जे स्थान आहे ते फारसं काही समाधानकारक नाही, किंवा नाहीच आहे स्थान, अशी स्थिती आहे. ते असं काय आहे की आता काल परवाच मला कोणीतरी सांगितलं की ओसाकामध्ये फक्त 2 इंडियन चित्रकार सिलेक्ट झाले. ओसाका इंटरनॅशनल जे बऱ्याच लोकांनी पाठवलं असेल अशी माझी कल्पना आहे. तर असे 2च का निवडले गेले, आणि बांगलादेश सारखा लहानसा देश असून तिथले 5 चित्रकार निवडले गेले. तर याचा मला असं वाटतं विचार कुठेतरी आवश्यक आहे की आपण कुठे कमी पडतो याचा शोध घेणं हे जरुरी आहे. तर कारण आत्ता जरी तुम्हाला ते प्रश्न नसले तरी उद्या चित्रकार झाल्यावर हे प्रश्न तुमच्या आज ना उद्या ते समोर येणार आहे की तुमची आयडेंटिटी म्हणजे काय, किंवा एक वैश्विक जी पातळी आहे किंवा एक इंटरनॅशनल, मी हा शब्द वापरत नाही, युनिव्हर्सल आपण, कारण इंटरनॅशनल याला फार कंगोरे आहेत, पण एक चांगली पातळी आहे. त्या चांगल्या पातळीपर्यंत आपण, किंवा एक वरची पातळी आहे, त्या पातळीपर्यंत आपण का पोहोचू शकत नाही याचाही विचार करायला पाहिजे. आणि आता मी जे त्या संदर्भात बोलणार आहे त्याचा दुरान्वय अप्रत्यक्षरित्या त्याचा शिक्षणाशी आणि म्हणजे विद्यार्थ्याची सुद्धा संबंध येऊ शकेल. की मला असं वाटतं की मार्क रोथकोचं मी उदाहरण सांगितलं की
काल आता तुम्ही कमर्शियल म्हणजे ऍडव्हर्टायझिंग हा त्यांचं तुम्ही भाषण ऐकलं त्यावेळेला त्यांनी काही एक्झाम्पल दाखवली. तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये कल्पना ही व्हिज्युअल मधून प्रत्यक्षरित्या जेवढा डायरेक्ट मेसेज असेल तेवढा देण्याचा प्रयत्न असतो. कारण सर्व लोकांना ते समजायला पाहिजे असा त्यांचा उद्देश असतो आणि त्यांना काय म्हणायचे हे पटकन समजायला पाहिजे. खूप वेळ द्यायला तिथे वेळ नसतो. आता याच्या उलट अभिजात कलेमध्ये कल्पना, संकल्पना आणि इतर बरेचसे असते. हे असं चित्र पाहिलं की ताबडतोब इन्स्टंटली समजतील असं नाही. तर ते चित्र जे आहे, कलाकृती ती हळूहळू उलगडत जाऊ शकेल. म्हणजे हे असं का केलं याचा विचार करताना मग हळूहळू ते चित्र उलगडेल किंवा त्याच्यात ही म्हणजे कल्पना किंवा संकल्पना त्या दृश्य घटकापासून दूर राहून पण संबंधित राहून जर पाहणाऱ्याला पेशन्स असेल, जर तो एकच चित्र 4-5 वेळा पाहू शकत असेल आणि त्यातून शोध घेऊ शकत असेल तर त्याला ते उलगडू शकतं. मात्र ते तिथे हवं. म्हणजे भारतीय संदर्भात मला म्हणायचं आहे की एकच आपल्या इथे इजम जे म्हणता येईल की राम भरोसे इजम असं जे आहे ते चालणार नाही. की प्रत्येक गोष्ट की राम भरोसे नाही. तर तिथे आपल्याला विचार करायला पाहिजे आणि विचार करणं हे सोपं नाहीये. कारण सातत्याने कुठल्याही गोष्टीचा विचार करणं हा हे त्यातला कठीणपणा आहे. तेव्हा विचाराचं सातत्य राखण्यासाठी एक प्रकारचा आळस येतो. म्हणजे मला सुद्धा तो आळस येतो आणि मी जनरली जो महत्वाचा प्रश्न असेल चित्रामध्ये तो उद्या सोडवू आता करून उद्यावर सोपवू म्हणजे पोस्टपोन करतो. तर हे पोस्टपोनमेंट ऑफ थिंकिंग, क्वेश्चनिंग आणि एकूणच आळस विचाराचा म्हणजे जसा फिजिकल आळस आहे तेवढाच विचाराचा आळस हा डेंजरस आहे असं मला वाटतं. की तिथे झोपून चालणार नाही. म्हणून त्या कादरी साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं की वी आर स्लंबरिंग असं काहीतरी ते म्हणाले. तर त्या स्लंबरिंगचा अर्थच असा आहे की आपण विचार करीत नाही का किंवा विचार करीत असलो तर कितपत करतो वगैरे. तर विचार याचा अर्थ नुसतं विचार नाही तर एखाद्या वस्तूचा शोध घेण्यासाठी सातत्याने केलेला विचार, ती वस्तू किंवा तो ते समजण्यासाठी किंवा तो आस्पेक्ट एखाद्या कलाकृतीचा. तर आता तिथे एक गल्लत अशी होते की जेस्पर जोन्स पासून मार्क रॉस्को पासून त्याचे विविध जे त्या तिकडच्या पाश्चात्य कलेचे जे मास्टर आर्टिस्ट होऊन गेले किंवा आहेत त्यांची कला आपल्याला समजते. आपण पाहिली की आपल्याला समजते असं तुम्हाला वाटतं का? की ती तुम्हाला समजली का? जेस्पर जोन्सचं चित्र पाहिलं म्हणजे जेस्पर जोन्सचं इझम समजलं का? किंवा मार्क रॉस्को पाहिला म्हणजे मार्क रॉस्कोचं ऍब्स्ट्रॅक्शन समजलं का? तर मला असं वाटतं की आपल्याला ते कार्यकारण भाव जो आहे त्याच्या मागे किंवा कार्यकारणाची जी परंपरा आहे ती समजत नाही. त्याच्यात काही आपला दोष नाही. कारण आपल्या इथलं वातावरण, संस्कृती सगळं काही भिन्न आहे आणि तशा तऱ्हेच्या संस्कृतीत, तशा तऱ्हेच्या वातावरणात किंवा लाईफस्टाईलमध्ये किंवा लाईफ पॅटर्नमध्ये आपण जगत नसल्यामुळे हा काही आपला दोष नाही की आपल्याला समजत नाही. परंतु ही फॅलसी आपल्या विजनची आहे की आपल्याला असं वाटतं की मार्क रॉस्को हे मार्क रॉस्को सारखं आहे. पण मार्क रॉस्को सारखं आहे म्हणजे मार्क रॉस्को जे करतो ते त्याच्यात आहे का? तर बहुतेक प्रसंगी ते नकारात्मक उत्तर असेल. कारण मार्क रॉस्को असं का केलं त्यांनी? जेस्पर जोनने असं का केलं? रोसेनबर्गनी रंग रेळावला किंवा जॅक्सन पालकने रंग फेकला कॅनव्हासवर म्हणजे मी फेकायचा रंग. त्यांनी का फेकला आणि तो केव्हा फेकला हे महत्वाचं आहे. की जॅक्सन पोलॉक त्या रंग पिंतोडे उडवण्यापर्यंत केव्हा आला की त्याला वाटलं अरे हे पिंतोडे उडवणं हे सुद्धा एक कला आहे किंवा यातूनही मी सांगू शकेन. त्याची आधीची चित्र जर तुम्ही पाहिलीत तर त्या तुम्हाला कळेल की त्याला ग्रॅज्युअल त्याची डेव्हलपमेंट झाली आणि मग तो त्या पिंतोडे उडवण्यापर्यंत आला आणि मग तो मीटर मीटर कॅनव्हास ज्याला जसं पाहिजे तसं कापून द्यायला लागला. ही शेवटची स्थिती होती. परंतु त्याचे शिंतोडे उडवलेले पाहिल्याबरोबर मी जर म्हणालो की हे बरोबर आहे, मी असं मी सुद्धा करू शकेल, अगदीच सोपं आहे. ते सांगतात नेहमी मॉडर्न आर्ट अगदीच सोपी आहे कारण आमचा लहान मुलगा आहे तोही हे करू शकतो. परंतु ते जे सोपं साधं दिसतं ते सोपं नसतं हे आपण समजायला पाहिजे. तर ते शिंतोडे उडवणं हे जे साधं आहे त्याची शेवटची क्रिया होती ती आपण आधी करतो.
मार्क रोथकोची चौकोन जे काढले ते शेवट म्हणजे खूप मॅच्युअर झाल्यानंतर काढले ते आपण. अशा तऱ्हेने प्रत्येक चित्रकाराची म्हणजेच आपलं वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य चित्रांविषयी आपली जी समज आहे ती सकृत आहे, ती वरवरची आहे. ती आत जाऊन त्याचा शोध घेऊन ती समजायला पाहिजे की त्याच्या पाठीमागे कारण परंपरा काय आहे. ही जर कारण परंपरा आपल्याला समजली तर आपण मग काहीतरी आपल्या वातावरणातून काय करता येईल असा शोध घेऊ शकू. म्हणजे तिकडचा जे एक्झिस्टिंग नॉर्म्स आहेत ते जसेच्या तसे उचलून त्यामध्ये माझा आशय जो आहे म्हणजे मला आत्मप्रत्ययातून मला असं वाटतं की असा एक मला विषय सुचतो आणि म्हणून मी तो करायचा. पण मी रोजकोचा शब्द नॉर्म घेतला आणि त्याच्यात मी माझा आशय कोंबला तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. तर आपला आशय एवढा महत्वाचा किंवा एवढा प्रखर व्हायला पाहिजे की त्या आशयाला आपोआपच आकार मिळाला पाहिजे, म्हणजेच नॉर्म मिळाला पाहिजे, फॉर्म मिळाला पाहिजे म्हणजेच नॉर्म मिळाला पाहिजे. तर आता हा आशय प्रगल्भ असा आशय कसा तयार होईल तर तिथे मला असं वाटतं की आपल्या ज्या तऱ्हेचं जीवन आज आपण जगतो, ज्या तऱ्हेने आपण रेल्वेमधून प्रवास करतो, ज्या तऱ्हेने आपण धुराने भरलेली हवेत आपण श्वासोच्छ्वास करतो, अशा तऱ्हेने अनेक गोष्टी आहेत. ज्या तऱ्हेने आपण सर्व बातम्या वाचतो, तर ह्या जगात आपण जगतोय या अशा तऱ्हेचं जगणं हे आपलं जीवन आहे. अशा तऱ्हेचं जगणं हेच आपलं अस्तित्व आहे. हे सगळं नकारात्मकच आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु हे पाश्चिमात्य जीवनापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे हे मात्र नक्की मी सांगू शकेल. तर हे भिन्न असं जीवन आपण जे जगतोय, ह्या भिन्न जीवनातून जे आपल्याला अनुभव येतात त्यातून आपल्याला काहीच करता येणार नाही का? तर मला असं वाटतं करता येईल. तर त्याकरता मी आपल्या सर्वांसाठी एक अभ्यास करता येईल. मी सुद्धा असेल असा एक अभ्यास म्हणजे असं एक आपण कल्पना करू की काल त्यांनी सफरचंद दाखवली ब्लेड वगैरे त्याच्यात दिसवले. असं आपण सफरचंद आणायला बाजारात गेलो, एक सफरचंद घेऊन आलो आणि ते सफरचंद कापलं आणि खायला जेव्हा नाकाजवळ नेलं तेव्हा त्यामधून केमिकलचा वास आला. हे शक्य आहे. सफरचंदातून मला आला नाही, पण एक मक्याचं कणिक आणलं त्यात त्या प्रत्येक दाण्याला केमिकलचा वास येतो, म्हणजेच त्या फर्टिलायझरची मात्रा जास्त झाली. आता हा जो अनुभव आहे की ऍपल, मी एवढ्यासाठी की एक व्हिज्युअल पण काल पण त्यांनी दाखवलं, एक व्हिज्युअल आपल्याजवळ तयार आहे. तर ह्या ऍपलमध्ये जर तुम्हाला केमिकलचा स्ट्रॉंग वास आला तर ते तुम्ही ऍपल खाणार नाही, हा झाला त्याचा डायरेक्ट रिझल्ट. परंतु तुम्ही विचार कराल की नाही हे काय होत आहे की हे ऍपल सुद्धा शुद्ध राहिलं नाही किंवा एक फळ सुद्धा शुद्ध नैसर्गिक अवस्थेत मला खाता येत नाही, तर प्रत्येक ठिकाणी हे याची जरूर आहे का? अशा तऱ्हेने एक विचारचक्र सुरू होईल. त्यातून मला असं वाटतं की सरते शेवट आपण असं कन्क्लूड करू की मला याच्यात काहीच करता येणार नाही, म्हणजे मी हे थांबवू शकत नाही. कारण जर त्यामुळे उत्पादन वाढत असेल तर हे सगळं होणार, तर हे मी थांबवू शकत नाही. फार तर मी दुसरा ऍपल प्रयत्न करेन, त्याला नसेल वाचतं मी खाईन, नसेल तेही ठेवून देईन. अशा तऱ्हेची एक आगतिकता, हेल्पलेसनेस की मी काही करू शकत नाही, हे माझ्या समोर आहे, तोळी युद्ध होत आहे, स्फोट होत आहे, पण मी काही करू शकत नाही, ही जी आगतिकता आहे एक सिटीजनला काय म्हणतात, एक सिटीजन म्हणून, एक नागरिक म्हणून ही जी आपण आगतिका, कारण चित्रकार असला तरी तो नागरिक आहे, तेव्हा ही जी आगतिकता आपण अनुभवतो, किती अनुभवतो, प्रगतीच्या वल्गना किती पोकळ आहेत याची जाणीव होते, अस्तित्वाचा तकलादूपणा जाणवतोय. आता समजा हाच आपल्या चित्राचा आशय आहे, तेच मला म्हणायचं आहे की हे सफरचंद आहे ना, याच्या दोन केमिकलचा वास येतो आणि त्यामुळे त्याच्या पाठीमागे हे सर्व आहे की माझा खाणाऱ्याचा फक्त अगतिकता आहे, खाणाऱ्याचा हेल्पलेसनेस आहे, तो काही करू शकत नाही स्वतः, या पलीकडे किती खायचं नाही एवढंच करू शकतो, परंतु ते उत्पादन थांबवू शकत नाही. तर हाच जर आशय आहे आता आपण समजलो,
आता हा चित्रातून व्यक्त कसा करायचा, की एका फळातून केमिकलचा वास येतोय, हे आता आपण एक आव्हान म्हणून किंवा एक गंमत म्हणून, एक्सरसाइज म्हणून किंवा काय म्हणतात असाइनमेंट म्हणून जर घेतलं, तर हे याचं चित्र तुम्ही कसं करणार, की हा यातला आशय तुम्ही चित्रातनं कसा सांगाल, कसा आपल्याला सांगता येईल, याचा माझ्या मते जर विचार करता आला तर करा. आता त्याच्यात काही धोके असतील. आता याचं बेसिकली म्हणजे मला असं म्हणायचं आहे, मी एक उदाहरण दिलं, हेच करायला पाहिजे असं नाही, किंवा मी तुम्हाला करायला सांगतोय असंही नाही, पण एक विचाराला चालना देण्यासाठी एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. हे करा असं मला म्हणायचं नाही, किंवा एक एक सक्ती नाही. तर म्हणजेच की अमूर्त आहे हा, यातला आशय अमूर्त आहे असं आपल्या लक्षात येईल. या अमूर्ताला मूर्त स्वरूप आपण कसं देणार, याचा विचार करून काही आपण शोध घेतलाय का यापूर्वी, हा प्रश्न. आता त्याचे संभाव्य धोके असे आहेत की त्याचं इलस्ट्रेशन होण्याची शक्यता आहे, तेव्हा ते इलस्ट्रेशन होता कामा नये. त्यातील आशय जो आहे, म्हणजे मी ते सांगितलं की त्या सफरचंदाला केमिकलचा वास येतो, रसायनाचा वास येतो, आणि त्यातून एक आगतिकता आपल्याला फील होते. हा आशय अव्यक्त राहता कामा नये. म्हणजे काही कारणाने मी 3 वेळा बघितल्यानंतर ते जो उलगडला पाहिजे, म्हणजे मुळात तो तिथे असला पाहिजे, तो दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न तिथे असला. ह्या चित्राच्या अभिव्यक्तीसाठी म्हणजे तो जो नॉर्म पाहिजे, तो शक्यतो ते आत्ता जे अस्तित्वात नॉर्म आहे त्यापैकी तो नॉर्म नसावा. तर त्याकरता आपला जर नॉर्म तयार होईल, म्हणजेच माझ्या मते एक अचित्र तयार होईल, माझ्या मते जी आर्ट नाही असं काही तयार होईल. असं झालं तरी हरकत नाही की याला आर्ट म्हणायचं गेलं की नाही, असा ज्यातून संभ्रम निर्माण होईल. तर असं जर खरोखर कोणाला मिळालं तर मला त्याला भेटायला आवडेल, कारण त्याला किंवा तिला, कारण त्या व्यक्तीला आर्टचा नवीन आकार सापडला असं म्हणेल, की ज्यामध्ये तुम्हाला अशी भीती वाटते की याला चित्र म्हणायचं का, आणि असं तिथे झालं आणि म्हणून नवीन संज्ञा निर्माण झाली. मग तो पुढचा प्रांत जो आहे तो समीक्षकांचा आहे, की हे चित्रच नाही अशी क्रिटिसिझम सुद्धा झालं सुरुवातीला, आणि नंतर त्यांनी ठरवलं पण आता हे बरेच लोक असं करतात, तेव्हा या प्रकाराला काय म्हणायचं, आणि हळूहळू समीक्षकाने अभ्यासातून त्यांना त्यातली व्हॅलिडिटी लक्षात आली. तेव्हा त्यांनी ठरवलं की मग हे सेमी ऍबस्ट्रॅक्ट म्हणावं का याला, किंवा जॉमेट्रिक ऍबस्ट्रॅक्ट म्हणायचं का. अशा तऱ्हेने नवीन संज्ञा निर्माण झाल्या. आपल्याकडे काय होतं की संज्ञा आधी येतात आणि त्यामध्ये आपण आपला आशय कोंबण्याचा प्रयत्न करतो, की त्याप्रमाणे मी याचा ऍबस्ट्रॅक्ट करणार, किंवा मी फिगरेटिव्ह करणार, किंवा मी वगैरे वगैरे. तर तसं न होता तिकडे वास्तविक काय झालं की आधी तो कला प्रकार उत्पन्न झाला, आणि कला प्रकार उत्पन्न झाला त्यामुळे सगळे लोक आश्चर्य वाटलं, क्रिटिक आपले म्हणजे समीक्षक डोकं खाजवायला लागले की याला आता काय म्हणायचं. जसं पेंटिंग ही नाही, स्कल्पचर नाही, असा आकार जेव्हा निर्माण, आता हे कशामध्ये कुठल्या त्याचं वर्गीकरण कसं करायचं, यातून सर्व संज्ञा निर्माण झालेल्या आहेत. किंवा हे याला कन्स्ट्रक्शन आर्ट म्हणायचं, याला इन्स्टॉलेशन म्हणायचं, याला कायनेटिक म्हणायचं. हे का निर्माण झालं की जे आधीच्या कला प्रकारामध्ये ते कुठेही बसे ना, तेव्हा आता याला काय म्हणायचं, ऍबस्ट्रॅक्ट म्हणायचं, हे ऍबस्ट्रॅक्ट नाही, मग याला काय क्युबिझम म्हणायचं होतं, हे क्युबिस्ट नाही. अशा तऱ्हेने म्हणजे मग असं नकारात्मक तऱ्हेने पुढे जाता जाता त्यांना एक टर्म सापडलं की कन्स्ट्रक्शन याच्यात प्रिडॉमिनंट आहे, म्हणून याला आपण आर्ट ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्टिव्ह आर्ट किंवा कन्स्ट्रक्शन म्हणूया. त्याच वेळेला फिलॉसॉफीमध्ये हे कन्स्ट्रक्शन होतं असं मला वाटतं. तर अशा तऱ्हेचा हा एक एक्सरसाइज मी सुचवलाय. अशा तऱ्हेचा कोणताही एक्सरसाइज की ज्यामध्ये दुरान्वयाने असा आशय भरलेला आहे, असा जर आपल्याला त्याला मूर्त रूप देता आलं आणि त्यातून जर चित्रच नाही किंवा काय असा संशय निर्माण झाला, तर याचा अर्थ तुम्हाला नक्की काहीतरी मिळालं जे सृजनात्मक आहे. ते पूर्णपणे तयार नसेल, त्याचं पुढे आणखी त्याच्यावर काम करावं लागेल अशी शक्यता असेल, परंतु ते मिळालं असं समजायला हरकत नाही. तर मला जे सांगायचं होतं ते इतकंच आहे. आता
तुम्हाला जर काही प्रश्न असले मी जे बोललो ह्या संदर्भातच, कारण जनरल प्रश्न हे कला आणि सृजनक्रिया ही इतकं एक मोठा तो समुद्र आहे किंवा त्याच्यात खूपच अपेक्षा आहेत किंवा सगळ्यात परामर्श घेणं शक्य होणार नाही एक, आणि दुसरं सगळ्याचं मला ज्ञान आहे असंही नाही. तर मी जे बोललो त्याचा थोडा थोडा मी अभ्यास केलाय म्हणून त्या संबंधी मी उत्तर देऊ शकेल. त्याच्याशी माझा फक्त देखील किंवा पब्लिशन आणि मला माहिती आहे की कदाचित तुम्ही फार उत्तम काढला असेल तर तेव्हा तुम्ही एक पावसाचं उदाहरण देता ऍपलचं. त्या ऍपलचा जन्म आणि त्याचं स्वप्न यामध्ये ह्या भूतावर त्या अमूर्ताच्या शक्यता तुम्ही सांगितलं ते योग्य होतं. परंतु ऍपल जन्मण्यात आधी आणि मेल्यानंतर ह्या अमूर्तामधल्या मूर्ताच्या शक्यता त्याच्यावर तुम्हीच चांगला प्रकाश टाकू शकता हे तुम्हाला जाणीव आहे. आणि तो भाग आपण का टाळला त्याबद्दल सांगा. नाही नाही, कारण असं आहे की त्या आता मी बघायचंच सांगितलं की सृजनक्रियेसंबंधी बोलताना किंवा या एकूण क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी संबंधी बोलताना त्यामध्ये इतके आस्पेक्ट्स आहेत की समजा एखादा वक्ता तो 4 दिवसही बोलत राहिला तरी ते पूर्ण होणार नाही किंवा माझ्यामध्ये 1 महिनाभर बोलला तरी पूर्ण होणार आणि इतके आस्पेक्ट्स आहेत की ते. आता तुम्ही जे म्हणता की जे काळाशी निबद्ध आहे की अस्तित्व आणि काळ यांचा एक जो संबंध आहे परस्पर संबंध आहे की सफरचंद, पण मी जे म्हणतोय ते मला जे म्हणायचं आहे ते एवढंच होतं की त्यामध्ये केमिकलचा वास येतोय. तर वासातून काहीतरी जे जाणवत आहे त्यातलं सत्य एक जाणवत आहे वासातून, आणि त्यामुळे एक अगतिकता येते. म्हणजे एक स्ट्रॉंग पण डेफिनेट फिलिंग त्यातून तयार होत आहे की मी काही करू शकत नाही, या पलीकडे गेले मी नाकारायचो आणि दुसरं ऍपल बघायचं अशा करून की याच्यात केमिकलचा वास नसेल. उद्या पाण्यात ना केमिकलचा वास यायला लागला समजा फार स्ट्रॉंग की जे पिवत नाही तर काय अगतिकताच होईल. कारण पाण्याला मग काहीच राहणार नाही की हे पाणी नाही तर दुसरं पाणी आणा असं शक्यच आहे. सगळ्याच पाण्याला वास यायला लागला तर ती जी भीती आहे याच्यामध्ये एक अमूर्ताची भीती आहे, याच्यामध्ये आपण दुसऱ्यावर किती अवलंबून आहोत याची एक जाणीव आहे. यातून जी अगतिकता निर्माण होते ही अगतिकता चित्रातून कशी सांगता येईल म्हणून मी ते केमिकलच्या एवढ्यासाठी उदाहरण दिलं की ज्यामध्ये ते पूर्णपणे अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे अदृश्य आहे, सॉरी अमूर्त नाही अदृश्य आहे. हा करेक्ट शब्द म्हणजे अदृश्य आहे तो वाद, परंतु तो संवेदनेला जाणवतो आणि त्यातून आपल्याला ते सत्य कळतं. जसं फळ ताजं आहे का शिळं आहे केवळ दृष्टीने समजतं, तसं इथे आता वासाने त्यातलं आणखी एक सत्य समजतं. तर अशा तऱ्हेचे ते आस्पेक्ट आहेत. आता हे फळ या स्थितीत असण्यापूर्वी म्हणजे त्याचा भूतकाळ ते काय होतं आणि या स्थितीनंतर ते काय होणार आहे, अशा या 2 बाजू पुन्हा मोकळ्या आहेत. परंतु मला जे म्हणायचं होतं की ते त्या संवेदनेशी संबंधित जे अदृश्यता आहे जी अमूर्तता आहे त्याच्याकडे मी फक्त तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु इतकंच अमूर्त आहे असं नाही. अमूर्त हे इतकं जेवढं मी सांगितलं जितकं मूर्त आहे म्हणजे जितकं ज्ञात आहे त्याच्यापेक्षा अज्ञात कितीतरी पटीने जास्त आहे. त्याच दृष्टीने पाहिलं तर जेवढं मूर्त आहे त्याच्यापेक्षा अमूर्तता ही खूपच मोठी आहे, पसरलेली आहे, यात शंका नाही. फक्त मला असं म्हणायचं होतं हे सांगण्यापाठीमागचा होता उद्देश आणखी एकदा सांगून स्पष्ट करतो की अमूर्त चित्रकला, अमूर्त चित्र म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, अमूर्त चित्रकला यामध्ये आपण काही गृहीतकृत्य धरून पुढे जातोय का हे तपासण्यासाठी की तुम्ही, कारण मी आताच 2-4 दिवसापूर्वी एका आर्टिस्ट चित्रकर्तीने मला एक चित्र दाखवली तेव्हा मी तिला विचारलं की हे तुझं चांगलं आहे, व्हॅलिड आहे, परंतु याच्यात तू काय शोधतेस, म्हणजे काय झालं म्हणजे तू थांबतेस हे तर सांगता आलं पाहिजे ना.
की हे अमूर्त आहे, याच्यात काही ओळखीचे किंवा असे आकार नाहीत, अर्थ असलेले आकार नाहीत, सादृश्यता मात्र आहे की अमुक आकारात ती आठवण करून घेतो किंवा एक अनुभव दुसऱ्या अनुभवाचं स्मरण करून घेतो, तिथपर्यंत आहे. परंतु मी त्याच्यात तुझा शोध जो आहे त्याची काय दिशा काय आहे, तर ती म्हणाली दिशा विद्या काही नाही, हे मला माहित नाही, मी असं करते, मला समजतं की हे आता चित्र झालं. तर अशा तऱ्हेची हा जो वेगळेच आहे, हा वेगळेच नको म्हणजेच याचा अर्थ प्रत्येकाने अगदी ऍपल घ्यायचा आणि त्याच्यात आता आणखी एक अस्पेक्ट शोधायचा आणि त्याचं असं मला म्हणायचं नाहीये. हा, नाही. मला ते म्हणायचं आहे ते एवढंच आहे की विचार करण्याची आपल्याला सवय लागावी. अमूर्ताचं मूर्तीकरण करता येईल का, किंवा मूर्तामध्ये अमूर्त पाहता येईल का. काल जसं सांगितलं की स्टॅच्यू मधले डोळे हा अमूर्ताचाच भाग आहे असं त्या कक्षाने सांगितलं. तर म्हणजेच मूर्तामध्ये अमूर्त शोधणं आणि अमूर्तामध्ये मूर्त शोधणं हे आपल्याला करता येईल का म्हणजे येईल, पण ते कसं करता येईल याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं की इथे आता हा जो एक्सरसाइज किंवा जे मी सजेस्ट केलं त्यामध्ये अमूर्ताचं मूर्तीकरण कसं करता येईल असा भाग आहे. त्याच्या उलट दुसरंही करता येईल की एक मूर्त आहे, आपण एक ऍपल मूर्त घेऊ, त्याच्यात अमूर्त कसं शोधता येईल हे सुद्धा करता येईल. आणखी सुद्धा खूप डायमेन्शन्स आहेत त्याच्यात. आता इथेच उदाहरणार्थ मी आणखी एक सांगू शकतो की कल्पना म्हणजे मी अमूर्त कलेच्या काही विरुद्ध बोलतोय असं अजिबात नाहीये, फक्त मी त्यातले वेगवेगळ्या आस्पेक्टची आपण जाणीव करून घेऊया असं मला म्हणायचं आहे. अमूर्त कलेच्या विरुद्ध नाहीये किंवा मूर्त कलेच्या बाजूचाही नाही, पण कारण सरते शेवटी माझ्या चित्रात जरी मूर्तता असली तरी मी ते अमूर्ताकडेच जातोय असं मला वाटतंय. तर म्हणजे अमूर्ताच्या बेसिकली काही किंवा मूलतः मी विरुद्ध नाही, फक्त हे अमूर्तमध्ये जो कन्फ्युजनचा भाग मला काही ठिकाणी जाणवतो तो नसावा, त्याला एक कॉन्क्रीट हे सुदृढ व्हावं म्हणून मी हे याचं सूचन केलं. आता दुसरं एक सांगतो की इथे जेस्पर जोन्सच्या प्रिंटचं उदाहरण सांगतो की त्यामध्ये त्यांनी प्रिंट पाहिल्यानंतर प्रथम दर्शनी म्हणजे पहिलं आपण पाहिल्यानंतर काय ते काही शब्द, दुसऱ्यांदा जेव्हा शोध घेतल्यावर आपल्याला समजतं की तिथे मोनालिसाचं पोर्ट्रेट आहे, परंतु ते मोनालिसाचं पोर्ट्रेट असं चित्राच्या लेवलवर नाही, तर ते चित्र पडलेलं आहे चित्र आणि ते चित्र मोनालिसाचे पोर्ट्रेट आहे इथपर्यंत समजतं. पुन्हा आणखी शोध घेतल्यानंतर समजतं की तिथे त्या चित्राच्या चौकटीवर ते फ्रेम आहे, गिल्टेड ऑर्नेटाची फ्रेम आहे आणि त्या फ्रेमवर एक पक्षी बसलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि नंतर लक्षात येतं की हा पक्षी जो आहे हा पक्षी नुसता पक्षी नसून हा तो वुडपेकरच आहे, म्हणजे तो वुडपेकर त्या गिल्टेड फ्रेमला पाठवतो असं आपल्या लक्षात येतं. एवढं त्या आर्टिस्टला त्यातून शिकवलं आहे. म्हणजे मोनालिसा का अशा तऱ्हेने त्याची अनेक इंटरप्रिटेशन केली हिस्ट्री ऑफ आर्ट आणि त्याला हा वुडपेकर ते क्वेश्चन करतोय का टप 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 करून ती आपल्याला जाणीव करून देतोय का, ती मोनालिसाच्याच कालखंडात आपल्याला जायचं आहे का, ते पुढे जाता येईल कसं जाता येईल वगैरे अशा तऱ्हेचे अनेक आम्ही हे एक इंटरप्रिटेशन सांगितलं, पण याच्यातून आणखी 100 इंटरप्रिटेशन निघू शकतील. परंतु अशी इंटरप्रिटेशन निघण्यासाठी ही पूर्व तयारी हरीची तिथे आहे. हा माझा मुख्य मुद्दा आहे की मी जे सांगतो मी टायटल दिली अमुक अमुक तर ते तिथे पूर्ण तिथे आहे, फक्त तुम्ही शोधल्यावर आपण प्रथम दर्शनी काही दिसणार नाही, परंतु शोधल्यानंतर ते दिसेल. आता मुळात इथे जर नसेल तर ते कसं मिळेल हा प्रश्न आहे. आणि याचा चित्राच्या गुणवत्तेशी संबंध आहे. आणि जर आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरच्या चित्रांचा विचार केला तर ह्या सर्व कसोट्यातून पाहून सुलाखून गेल्यावरच ते वर्क ऑफ आर्ट या संज्ञेला पोहोचतं सहज लक्षणाने. कारण त्यांच्याकडे असे जे आपण पाहिलेले चित्रकार आहेत पण न पाहिलेले लाखो करोडो चित्रकार आहेत की ज्यांचे स्टुडिओ कॅनव्हास भरलेले पण त्यांना कोणी ओळखत नाही असेही चित्रकार आहेत. ते करतात सकाळपासून संध्याकाळी करतात पण त्यांचे नाव लागले नाही. याला कारण त्यांना ते तो एसेन्सने जो सांगितला तो मिळालेला नाही. परंतु आपण येणार नाही असं नाही, ते काही नकारात्मक नाही निराकात्मकही नाही, आपल्याला हे करता येईल. मला तत्वज्ञान हे फक्त भारतीय तत्वज्ञानाची त्याची वेगळी आयडेंटिटी जोपासून आहे. त्यानंतर क्लासिकल म्युझिक आहे पण ते तुर्तास आपण बाजूला ठीक आहे, कारण त्याचा आम्ही डायरेक्टली उपयोग करून घेता येणार नाही म्हणून
आता भारतीय तत्वज्ञानात अद्वैत सिद्धांत जो मांडला की अद्वैत सिद्धांत आहे हा त्याचा गाभा आहे आणि तो जगात अन्यत्र नाही, हा दुसरा कोणी मांडलेला नाही, तो पूर्णतः भारतीय आहे. आता हे अद्वैत तत्व किंवा त्याच्या पुढे आणखी येऊन तंत्र वगैरे आलं, त्यानंतर माया तत्व म्हणजे इल्युजन, हे हे चित्रातून आजच्या चित्रातून कसं सांगता येईल की त्यामधून आपला नॉर्म निर्माण होईल, की आपला एक कला प्रकार, भारतीय कला प्रकार असा एक वेगळा कला प्रकार निर्माण होईल, असाही शोध घ्यायला हरकत नाही. ही एक शक्यता आहे. म्हणजेच परंपरा आणि आज यांचा संबंध कसा लावता येईल. परंपरा आणि आजचा संबंध समजा वेस्टर्न कल्चरची त्या हद्दीपर्यंत आहे, ज्या तऱ्हेने आपण कपडे वापरतो, ज्या तऱ्हेने बहुतेक आपण इंग्रजीत बोलतो, बऱ्याच इंग्रजी बोलण्याचे समजत नाही, इथपर्यंत आपली स्थिती आहे. तेव्हा आपली कल्चर ही भारतीय संस्कृती किती आहे हा एक वेगळा प्रश्न आहे. पण तू ज्या हद्दीपर्यंत ती आहे, 10% 15% तरी त्याच्यात काहीतरी भारतीय असेल, कारण ते परंपरेतून आलेलं आहे. म्हणजे बाहेर आपण वेस्टर्नाइज असलो तरी घरात गेल्यावर आपण भारतीय होतो असं असलं, कारण घरात काही परंपरा पाळल्या जातात. तर ह्या परंपरेचा म्हणजे ह्या संस्कृतीचा आपण आजच्या जीवनाची त्यांची सांगड कशी घालणार आहोत, हा हे सोपं नाहीये. म्हणजे मलाही जमलेलं आहे, तर माझा कुठलाही दावा नाहीये की मी माझ्या चित्रात मला साधलंय असं मला म्हणायचं नाहीये. याचा मी शोध घेतोय, तसाच तुम्हालाही घेता येईल एवढंच मला याच्यातून सुचवायचं होतं. म्हणजे समजलं ना, म्हणजे याच्यात काही अट्टहास नाहीये किंवा आविर्भावही नाहीये, की ह्या सरळ सरळ आहे की याची स्थिती आहे. तेव्हा याच्यात जर शोध घेऊन आपल्याकडे काही एखादा जर ओरिजिनेट करणारा निर्माण झाला, त्याला जर फॉलोईंग मिळालं, तर तो एक कला प्रकार म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकेल ही शक्यता आहे. परंतु त्याकरता हार्डवर्कची आवश्यकता आहे, त्यावरचा विचाराचं सातत्य हवं, शोध घेण्याची वृत्ती हवी. हे सर्व गुण असतील तर सगळं काही होऊ शकेल. पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम असा येतो, एकूच विषय आहे मला पाहणाऱ्या आपण आता पाहणाऱ्याचा विचार नाही करेल, आपण आपला विचार करूया. म्हणजे जो जो करतोय त्याचा आपण विचार करू. की मी जर तुम्हाला विचारलं, तुम्ही एक मला चित्र तुमचं दाखवलं किंवा मी तुम्हाला दाखवलं, तर मी तुम्हाला तुम्ही मला चित्र दाखवत असताना तुम्हाला तर कळेल ना की तुमचं याचं चित्र आहे की नाही. बरं माझ्या पुढे चित्र एक मला काय चित्रकाराला बघितलं. अच्छा अच्छा, हा आलं आता माझ्या लक्षात आलं. आस्वाद म्हणून घ्यायला गेलो आम्ही, पुन्हा मग मला जे चित्र आस्वाद म्हणून चांगलं वाटते का ते माझ्या मित्राला चांगलं वाटते का, अशा पद्धतीने कलाकाराच्या तरी काही प्रश्न आहे. आस्वादाच्या बाजून देखील करायला गेलेलं काहीच करत नाही. यामध्ये मार्ग ते काढतात स्वतः तो चित्रकार आहे, म्हणजे जो निर्मिती करतो, नवीन काही निर्माण करतो, तो आस्वादक असल्याशिवाय निर्माण करू शकत नाही. तो आस्वादकही आहे, कारण मी अनेकांची चित्र पाहतो, त्याचा आस्वाद घेतो आणि माझीही चित्र पाहतो, त्याचाही आस्वाद घेतो. म्हणजे मी आस्वादकाची भूमिका कधी ना कधीतरी, मी म्हणजे चित्रकार ती करीतच असते. त्याचप्रमाणे समीक्षकाची भूमिका तो करीत असतो, म्हणजे आत्मपरीक्षण करीत असतो. हे झालंय, हे याला प्रोग्रेस म्हणाला की नाही, म्हणजे खरोखर मी सुधारतोय का बिघडतोय अशा तऱ्हेचा तोही करत. म्हणजे तीन भूमिका चित्रकार किंवा कुठलाही चित्रकारच असेल, लेखक कोणी, म्हणजे जो ज्याचा सृजनाशी संबंध आहे, हा ह्या तीन भूमिकातून जातच असतो. हे लेखक हा वाचक असल्याचे लेखक होऊ शकत नाही. तसंच चित्रकार हा चित्र पाहण्याचं, ज्याला आधीच मी सांगितलं की पाहायला शिकायला पाहिजे, चित्रदृष्टी यायला पाहिजे, तेव्हा तो चित्रकार होऊ शकेल. तेव्हा ह्या तीन भूमिका तो करीतच असतो. आता तुमचा जो प्रश्न आहे की अभिजात कला ही पाहणाऱ्याने कशी ओळखायची, आता ना सॉरी हेतुशुद्धता ती पाहणाऱ्याला कशी कळणार, तर मला असं वाटतं की कळते. मला असं वाटतं, आता इथे फार वैयक्तिक होईल,
पण मला असं वाटतं की चित्र पाहिल्यानंतर त्यातला हेतू शुद्ध आहे की नाही. कारण इथे आणखी एक गोष्ट सांगतो की चित्रामध्ये चित्रकाराला काहीही लपवता येत नाही. जर तो शोधणारा असेल, जर तो पाहणारा रसिक असेल, तर त्याला प्रत्येक गोष्ट तिथे उघड होते की यांनी लवकर संपवण्याचा प्रयत्न केलाय, हेतू सिद्ध आहे की नाही, शोध घेण्याचा प्रयत्न आहे की नाही, तर पाट्या टाकण्याचा प्रयत्न केलाय, हे सर्व त्या चित्रामधून सांगितलेलं असते. फक्त ती पाहण्याची दृष्टी आहे. परंतु तो चित्रकार हा पूर्णपणे नागडा असतो असं मी म्हणतो चित्रात. म्हणजे तो काही लपू शकत नाही. म्हणजे तिथे प्रिटेन्स वगैरे चालणार नाही. आता समज नसेल तिथे ते प्रिटेन्स फोपावतील. तुमच्या लक्षात आलं. इथे समज कमी पडली तिथे मग ते प्रिटेन्स म्हणजे सेकंड रेटला फर्स्ट रेट म्हटलं जातं असं होऊ शकेल. परंतु सगळ्यांनाच समज नाही असं होणार नाही. समाजातल्या 10 व्यक्तीपैकी एकाला जरी समजेल किंवा हे थोथांड आहे किंवा हे खरं नाही तर ताजमहालच्या बाबत हा बाकीच्या ताजमहालला आपले काही काय म्हणते त्यावेळेला म्हणजे त्यांच्या समजशक्ती घेण्याचा अवघड होतं. काम ते समजत नाही की काय प्रॉब्लेम नाही. पण तो ताजमहालचा प्रॉब्लेम नाही. ताजमहाल बनवण्याचा प्रॉब्लेम नाही काय संदर्भात ताजमहाल अतिशय वाईट मी तरी अजून ऐकलं नाही. मी फक्त एक असं ऐकला, एक कवी म्हणाला की एवढे पैसे खर्च करून यांनी ते स्मारक बांधलं, आपल्या मेलेल्या क्रियेचं स्मारक केलेले. त्याच्यात काय मोठं केलं, आमच्याजवळ पैसे असते तर आम्ही पण केलं. आता ठरायचं काहीतरी आहे. कोणाचं आता मला आठवत नाही. नाही तर मला असं म्हणाले की ताजमहालला समोर उभं राहून नाक मुरडणारं मी तरी पाहिलेलं नाही की हे काय असं म्हणणार. कारण माझ्या मते आर्किटेक्चर मध्ये जर काही भारतात जर काही असेल तर फक्त ताजमहालच आहे. की एवढं वजन असून त्याच्यात वजन रहित असा जो भात आहे, असं जे दिसतं त्यातून तयार आहे, असं दुसरं नाही. बरं ते जाऊ दे, कारण ताजमहाल असा काही आपला विषय नाही. हे चित्र समजणं हा काय प्रकार आहे. चित्रात तुम्ही म्हणलं असं समजतं वगैरे, समजणं आणि ते आवश्यक असतं असं आहे चित्र समजणं. चित्र समजणं याचा अर्थ असा आहे की चित्र हे एक प्रमेय आहे किंवा सिद्धांत आहे अशा अर्थाने समजणं नाही. परंतु चित्रामध्ये जे विविध घटक वापरलेले आहेत, आता उदाहरणार्थ आपण एखादं असं चित्र घेऊया की म्हणजे कारण त्याला इथे स्पेसिफिक व्हायला लागेल. म्हणून समजा एक लँडस्केप आहे. असं लँडस्केप समजणं हा प्रश्नच तिथे येत नाही, बरोबर ना. तर म्हणजे ते याच्यात गुंतागुंत मी मुद्दाम शोधत आहे. कुठलंही चित्र समजणं आणखी कसं आहे. नाही, ते उदाहरण देताना ते बरोबर आहे. मला स्पेसिफिक हे नाही आग्रह नाही, पण तुम्ही समजण्याचा भाग नाही असं तुम्हाला कुठेतरी तुम्ही सूचित करता. भावना भावू शकतं, पण समजलं पण भावना मला प्रश्न विचारेल काय समजतं, मला उत्तर नाही. पण ते अव्यक्त जसं तुमचं अमूर्त राहतं तसं आमचं अव्यक्तही भावना राहू शकतं. काही भाग असेल, परंतु काही भाग व्यक्त होऊ शकतो त्यातला. तो सांगतो की चित्रामधले एक तर त्याचा आपण अनालिसिस म्हणजे अॅनलाइज केलं की हे कुठले रंग, कशा तऱ्हेचे रंग आहेत एक भाग. दुसरा रंग म्हणजे रंगातून, रेषेतून, आकारातून, आकार समुदायातून आणि अवकाशातून आपण जर ते चित्र अॅनलाइज केलं म्हणजे त्याचे मराठीत काय विश्लेषण केलं त्याचं, तर आपल्याला त्या ह्या 4 घटकांचे परस्पर संबंध चित्रकारांनी कसे जुळवले हे समजण्याचा भाग सांगेल. दुसरं असं की ह्या डायव्हर्स अशा एलिमेंट मधून म्हणजे समजा त्यांनी असे विरुद्ध रंग वापरले आहेत, विरुद्ध आकार वापरले आहेत, असं करून त्यातून त्यांनी एक संपूर्ण दृश्याचा समन्वय कसा साधलाय. कारण चित्रात सगळ्यात काही महत्वाचं असेल तर ती टोटॅलिटी किंवा त्याचा टोटल इफेक्ट हा त्यांनी म्हणते कुठल्याही शैलीतलं चित्र असो की संपूर्ण चित्र म्हणून ते काय परिणाम करतं. हा माझ्या मते
नुसता हा रसग्रहणाचा जो भाग आहे तो समजण्याचा भाग आहे. म्हणजे नुसता डोळ्यांनी पाहिलं आणि वा काय सुंदर कलर आहे, रंग आहे, असं नाही. कारण सौंदर्य शास्त्रामध्ये सुंदर आहे तेच सौंदर्य असं नाही होत ना, त्याची व्याख्या. तेव्हा असुंदर ही हा सौंदर्याचाच भाग झाला जे असुंदर आहे. कारण असुंदर असल्याशिवाय सुंदर दिसणार नाही. म्हणजे दृश्य आणि अदृश्य तसं सुंदर आणि असुंदर असं म्हणतो. तर म्हणजेच ही जी एक भूमिका आहे जी सातळेकरांनी त्याचं सूचन केलं होतं की जर माझ्या सेन्सेसना ते आल्हाददायक आहे, ते केव्हा आल्हाददायक आहे? जर ते लँडस्केप असेल आणि मी लँडस्केप बघितल्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर मला आनंद होतो तसं या चित्रातनं सूर्योदय होत असेल तर ते आल्हाददायक आहे इथपर्यंत थांबत. किंवा ते एक रात्रीचा त्याच्यात आभास आहे म्हणून ते चांगलं आहे, अशा तऱ्हेने हे असू शकेल. परंतु या पुढे जाऊन त्या म्हणजे चॉईस ऑफ कलर, ऍप्लिकेशन ऑफ कलर हे नुसते तांत्रिक नाही आहेत. कारण हे त्या टोटॅलिटीचा एक भाग आहे होतात शेवट. म्हणजे चित्रकार जेव्हा करेल तेव्हा तो म्हणेल किंवा ह्याचं ऍप्लिकेशन चांगलं आहे. आता ऍप्लिकेशन चांगलं आहे म्हणजे काय ते चित्रकाराला कळेल, ते रसिकाला समजायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे ऍप्लिकेशनचे प्रकार किती. परंतु या इथे रंग लावलेला वेगळा दिसतो खरा असं तर रसिकाला समजेल की असा जाडा रंग लावल्यामुळे ह्या रंगाची जी व्हॅल्यू आहे ही बदलली, हे तर समजेल. तर माझ्या दृष्टीने समजणं म्हणजे त्याचा अर्थ समजणं या अर्थाने नाही, किंवा ते एक प्रमेय आहे, सिद्धांत आहे आणि मॅथमॅटिकल एक थेरी आहे तीच ते गणित सोडवायचं आहे अशा अर्थानेही नाही. परंतु या संबंध चित्रातून आणि माझ्यामध्ये एक कलाकृती एकदा पाहून समजते असं मला वाटत नाही. ती पुन्हा पुन्हा पाहावी लागते. म्हणजे आता जेवढा त्या चित्रकृतीचा आशय घन असेल तितकी ती कलाकृती जास्त वेळा पाहिल्यावर समजू शकेल. तर एकाच वेळेला ते उलगडेल असं नाही असं मला वाटतं. परंतु म्हणजेच काय की या सगळ्यामध्ये समजण्याचा भाग आहेच. तुमचं हे समाधान यासाठी त्याला बरेच लोक चित्र समजण्यासाठी बघतात, चित्र बघण्यासाठी ते नाही समजलं की अस्वस्थ होतं. नाही याचं कारण असं आहे की हा जो आरोप आहे हा मूलतः मॉडर्न मुवमेंट ज्या आर्ट मधल्या झाल्या म्हणजे सामूहिकताकडे जेव्हा आपण आलो त्यावेळी हा मूलतः आक्षेप आहे की हे आम्हाला समजत नाही. हा मूळ आक्षेप आहे. आवडत नाही असं तो खरं त्याला म्हणायचं असते मला आवडत, पण तो आवडत नाही असं म्हणत नाही. तो म्हणतोय मला समजत नाही कारण ते त्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. आवडत नाही म्हणून तुमचा रोष पत्करण्यापेक्षा मला समजत नाही म्हटलेलं सोपं आहे. म्हणजे मग तुम्ही समजावून द्याल तरी त्याला समजत नाही. कारण जे त्याला समजत नाही ते तुम्ही कधीही समजावून सांगू शकत नाही. असं असल्यामुळे हे म्हणजे त्याला ठोकताळे असतात त्यातला एक ठोकताळ आहे की आम्हाला अमूर्त चित्र ऍबस्ट्रॅक्ट आर्ट आम्हाला समजत नाही. त्याच व्यक्तीला जर मी विचारलं तुला मूर्त कला समजते का, एक यथार्थ दर्शनवादी चित्र हे तुम्हाला समजतं का, नाही ते काय समजायचं काय ते तर असतं. अरे तिथे काही समजायचं नाहीये असं नाहीये. तर तेही समजायला पाहिजे. आता बाबूराव पेंटरांचं एक चित्र आहे ते तुम्हाला समजलं का, कारण त्यातली गुणवत्ता तुम्हाला समजत नाही. ती फक्त ओलेची आहे आणि त्या ओलेतीशी जे काही संबंधित आहेत सेन्सेशन तेवढीच तुम्हाला समजतात. पण त्या चित्रकारांनी तिथे आणखी काय साधलं हे कुठे तुम्हाला समजतं. म्हणजे त्यातली गुणवत्ता तिथेही समजत नाही आणि इथेही समजत नाही, पण ती समजायला पाहिजे असं मला वाटतं. मग ते राजा रविवर्माचं चित्र असू दे की आणखी आपण मिनिएचर असू दे, त्या मिनिएचर मध्ये सर्व मिळून त्यांनी काय साधलं कसं साधलं हे समजायला पाहिजे. हे तसंच आहे. तसेच काव्य समजावं लागतं, कविता समजावी लागते, भाषा समजावी लागते. आज इलेक्ट्रॉनिक मध्ये जे काही डेव्हलपमेंट आहे सगळ्या समजायला लागण्यासाठी अभ्यास करावा लागेल रितसर. आणि कालच्या ऍडव्हर्टायझिंग मधला एक प्रकार फक्त आपल्याला ग्राह्य आहे ते चांगला आहे की तिथे एक लिजराची शिस्त आहे. एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत इफेक्ट एका शिस्तीने सगळं होत असतं. तेवढाच त्यातला चांगला भाग आहे. बाकीचा भाग आपल्याला ग्राह्य नाही.
कारण बाकी आपल्याजवळ पूर्ण स्वायत्तता आहे जी त्यांच्याजवळ नाही, कमी प्रमाणात आहे. तर ती स्वायत्तता गमावून काही करायचं नाहीये, तर ती स्वायत्तता किंवा चित्रकाराचं स्वातंत्र्य अबाधित राखून, परंतु ही डिसिप्लिनच नको असं म्हणता येणार नाही, डिसिप्लिन हवी असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं नाही, आता हे थोडं पुन्हा आठवण झाली म्हणून आहे तुमच्या. भारतीय तंत्रज्ञान मध्ये म्हणजे परंपरामध्ये भारतीय तंत्रज्ञान ते खरं आहे. पण मला विचारायचं व्हॉट इज इंडियन? पेंटिंग हे इंडियन वाटलं पाहिजे, वाटायला पाहिजे का त्याच्यामध्ये? पेंटिंग हे इंडियन वाटायला नको, पण वेगळं तर वाटायला पाहिजे ना. म्हणजे ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण जगतो त्याच्याशी काहीतरी संबंध असलेलं तर वाटायला पाहिजे ना. ते वाटत असेल तर मग काही प्रश्न नाही. इंडियननेस मला म्हणायचं नाहीये, परंतु इथली जागृती वेगळी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे, हे तर तुम्ही मान्य करता ना. इंडिया हे लेबल काढून टाका आणि इंडिया लेबल काढल्यावर इंडियननेस निघून गेला. परंतु या इथल्या लोकांची एक ओळख आहे ना, वेगळेपणा आहे ना, तो काय आहे का? हा प्रश्न आहे. तो जर असेल तर मग मला काही म्हणायचं नाही, तो जर नसेल तर जे काही म्हणायचं होतं ते मी म्हणतो. हा, हॅलो. की जे तुम्ही नेहमी एक्सरसाइज म्हणून करता, म्हणजे अभ्यास म्हणून करता, त्यापेक्षा जे सहज घडलेलं असतं ते तुमच्या शिक्षकांना जास्ती आवडते, असंच तुम्हाला म्हणाल. म्हणजे ही डिसिप्लिनचा आपण विचार करीत असताना कोणत्याही ठिकाणी उत्स्फूर्तता जी आहे तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नाही. मी आधीच मगाशी सांगितलं की उत्स्फूर्तता ही तितकीच महत्वाची आहे आणि म्हणूनच ही सगळी तारेवरची कसरत आहे आणि म्हणूनच हे कठीण आहे. कारण साधेपणा आहे पण सोपेपणा नाही आहे तो, अशा अर्थात. तेव्हा तुमचं जर तसं चित्र तुमचं शिक्षक लेक्चरर प्रोफेसर अप्रिशिएट करतात, याला का त्यातलं एवढंच समजायचं की त्यातली जी उत्स्फूर्तता आहे त्याला ते दाद देत आहे, ती त्यांना चांगली वाटते म्हणून. परंतु तुम्ही जर सांगाल की हा तर सर केवळ ऍक्सिडेंट होता, हे तर मला कळलंच नाही, तर मग पुन्हा दाद देतात तर बघा. समजलं ना. म्हणजे तो जर ऍक्सिडेंट असेल, ऍक्सिडेंट होणं हे अपरिहार्य आहे किंवा ऍक्सिडेंट होणं हे चांगलं आहे असं मी म्हणेन. परंतु तो ऍक्सिडेंट समजून घेतला पाहिजे. काय झालं म्हणून याला मी ऍक्सिडेंट म्हणतो की हा ऍक्सिडेंट कसा झाला, असं. म्हणजे रंग ओघळला गेला आणि त्यातून फार सुंदर एक असं नृत्य परिणाम साधला गेला. तर हा कसा साधला गेला, का साधला गेला, याचा थोडासा जर विचार केला तर मला वाटतं आपण ती उत्स्फूर्तता समजून घेतली असं होईल. आणि शिक्षकांनी जी दाद दिली ती त्या उत्स्फूर्ततेला होती, त्या ऍक्सिडेंटला होती. परंतु त्यांना आता माहित नाही की हे तुम्हाला समजलं की हा त्यातला भाग आहे. माझ्याकडे याचा विषय त्याचा सर्वात मला काही गोष्ट करावं
तुम्ही त्या मर्यादित तिथे बघून पाहतही असते. चित्रकारांचे असे जे स्वतःचे चित्रकार असे स्वतःचा एक विषय ठरवलेला असतो. माध्यम तरी स्वतःचा विषय फक्त अभ्यास करत असतो तसं की आपण सांगायचं आहे का स्वतःचा शोध विषय असतो आणि शोध असतो तो कसा माझा अगर तुम्ही तुमचा अनुभव तुम्हाला सांगतात. आता तुमच्या प्रश्नामध्ये दोन स्तर आहेत. एक आता माझा वैयक्तिक माझ्या चित्रातून मी काय शोधतोय असं जर तुम्ही समजा विचारलं तर मी साधारण 1960-59 मध्ये मी डिप्लोमा झालो. 60 पासून साधारण मी हे चित्र काढायला सुरुवात केली असं म्हणून रंगवायला सुरुवात. तर 60 ते 70 या कालखंडात 60 ते 65 साधारण मी काहीच कन्फ्यूज होतो, म्हणजे मला काही कळत नव्हतं. एक गोष्ट लक्षात येत होती की त्या काळातली जी कला होती त्या कलेच्या जे काही संदर्भ होते किंवा जी कला अस्तित्वात होती ती मला पटत नव्हती. आणि मला तर माझी काही फॉर्म किंवा माझा असं काही मिळत नव्हतं. त्यामुळे पूर्णपणे कन्फ्यूज अशा अवस्थेत मी पहिली 4-5 वर्ष होते. त्यानंतर बनारसला काही मला अनुभव आले ते आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही. आणि 60 ते 70 आता आपण एक ब्रॉड बेस असा कालखंड घेतला तर त्याच्यात तंत्राचा इन्फ्लुएन्स होऊन माझ्यावर असं काही मी व्हिज्युअल चित्र करायला सुरुवात केली. परंतु तंत्राची फारसं बद्ध न राहता तंत्र हे इन्स्पिरेशन म्हणजे टेक ऑफ पॉईंट एवढंच मी घेतलं होतं. कारण माझ्या पुढे लक्षात आलं की मी काही तांत्रिक नाही तेव्हा मी त्या अर्थाने तंत्र काही करू शकणार नाही. तेव्हा म्हणजे तंत्रापासून मी स्वतंत्र झालो असं आपण. आणि त्या स्वतंत्रतेत मला खरोखर एक आकार मिळाला, एक आयडेंटिटी मिळाली की ह्या दिशेने आता पुढे जाता येईल. म्हणजे आणि ती तो आकार काय होता की ते जे तो जो भाग होता स्वतंत्रता होती म्हणजे काय होतं की मला असं वाटलं की सगळंच नाकारलं पाहिजे, क्रांती घडली पाहिजे, काहीही करीन ते चित्र व्हायला पाहिजे अशा तऱ्हेची ती मनस्थिती होती. आणि त्यातून मी अक्षरशः काहीही करीत होतो, म्हणजे कॅनव्हास भरत होतो कशाने पप करून किंवा काही म्हणजे लक्षात आलं ना. आणि असं मला वाटतं की सगळे हसत होते किंवा क्रिटिसाइज करत होत होतं किंवा अशा तऱ्हेचाच तो कालखंड होता. त्याच वेळेला काही लोक अप्रिशिएट करीत होते की अरे हे तू काहीतरी नवीन होत आहे, नवीन जाऊन वेगळं होत आहे. आता ते पूर्णपणे वेगळं होतं का तर त्याचं उत्तर नाही असं मी सांगेन. कारण त्याच वेळेला तिकडे कोलाज हा नॉर्म प्रस्थापित झाला होता वेस्टमध्ये. आणि मी जे बनारसला प्रथम हे तांत्रिक इन्फ्लुएन्स मध्ये जे काही मी करीत होतो ते सिगरेट मधली चांदी वगैरे असं असतं ना, ते अशा तऱ्हेचे सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू चिकटवून अशा तऱ्हेने मी पहिले ते एक्सरसाइजेस सुरू केले. नंतर मग मी कोलाज जरा फुल फ्लेज अवस्थेत म्हणजे लोखंड अमुक सबूक खिळे वगैरे म्हणजेच रंग आणि कॅनव्हासने याच्या पलीकडे जावं, काहीतरी वेगळं करावं तर कदाचित त्यातून मार्ग सापडेल असं हा त्यातला मूळ हेतू होता. आणि त्या काळातले चित्रकार हसायचे की येडा आहे की काहीतरी करतो वगैरे असं सुरुवातीला होतं. मग हळूहळू मलाही जाणवलं की अति झालं आता. तर त्याच्यात एक शिस्त पाहिजे, त्याला एक सिम्प्लिफिकेशन म्हणजे ती 60 ते 70 ही प्रोसेस सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस असं म्हणता येईल. म्हणजे साधा होत गेलो. नाही खरोखर एवढी आवश्यकता आहे का, एवढ्या रंगांची आवश्यकता आहे वगैरे वगैरे. त्याच वेळेला माझ्या मनामध्ये सुद्धा काही फिलॉसॉफिकल वगैरे अशा तऱ्हेचे बदल होत होते किंवा आपण म्हणून त्याप्रमाणे एक मॅच्युरिटी येत होती असं म्हणता येईल. तर या सगळ्यामध्ये शोध एकच होता की शुद्ध दृश्य म्हणजे काय ते आपण कसं मिळवू शकू. पण त्याची सगळ्याची उत्तर मला मिळाले असं नाहीये. ते आत्ता सुद्धा मी शोधतोय आणि अजूनही मी अडखळतोच आहे असंच म्हणायला पाहिजे. की मी काही मोठंच असं काय म्हणतात मला सांगता येत नाही. म्हणजे मी आता सगळं करून बसलोय अशातलं नाहीये. तर मला अजून बरंच काही करायचंय असंच वाटतंय.
कारण जे काही झालंय त्याचं मला बिलकुल म्हणजे मात्र समाधान नाही. आणि समाधान नाही याचं कारण हेच आहे की कुठल्याही प्रोसेसने गेलं तर असं वाटतं की एंडलेस आहे, आणखी कितीतरी आहे पुढे. तेव्हा म्हणजे हे विनम्रता वगैरे हा भाग नाही आहे, की विनयाचा भाग नाही, हे खरं आहे, हे सत्य आहे की जो प्रत्येक चित्रकार हे केव्हा ना केव्हा तरी अनुभवतो. तर त्याप्रमाणे मी जे शोधण्याचा प्रयत्न केला तो असा होता, परंतु मी अजून ते मला मिळालंय असं काही म्हणता येणार नाही. एक गोष्ट नम्रपणे मी सांगू शकेन की एक आकार आणि अवकाश यांची एक रिलेशन, काही प्रमाणात वेगळं रिलेशन मला मिळालं असं म्हणता येईल. पण हे काही प्रमाणातच आहे, अजून ते फुल फ्लेज झालं नाही, पूर्णत्वाला पोहोचलं नाही. ज्या दिवशी ते पूर्णत्वाला पोहोचेल त्यावेळेला ते एक नॉर्म म्हणून एस्टॅब्लिश होईल. परंतु तोपर्यंत त्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु बाकी सगळं असमाधान आहे, तेव्हा मी फारसं काही मिळवलं असं नाही. आता दुसरं काय, जनरल तुमचा प्रश्न होता. विषय आता एक मिनिट. विषय आणि आशय याच्यात फरक आहे. तेव्हा आशय जर असेल, मुळात आशय असतो का हा माझा प्रश्न. तुमच्याजवळ कॉन्क्रीट असा आशय आहे का हा प्रश्न. जर आशय असेल तर त्याला संयुक्तिक संलग्न असा विषय सापडेल, विषय शोधता येईल, विषय बदलू शकेल. पण एक घन असा आशय आहे का तुमच्याजवळ म्हणजे माझ्याजवळ सांगण्यासारखा. तर जर तो आशय असेल तर विषय मिळू शकेल आणि विषय हा डेफिनेट असू शकेल. परंतु तो विषय एवढ्यासाठी की एक डिसिप्लिन असावी म्हणून की कुठे करणार तुम्ही प्रयोग. संबंध जगात प्रयोग करणार तर प्रयोगशाळेत, म्हणजे प्रयोगशाळा ही मर्यादा आहे ना, त्या प्रयोगशाळेतलं ते टेबल ही पुढची मर्यादा आहे, बरोबर ना. ही मर्यादा ठरवण्याकरता एक विषय आपण आता म्हणतो, विषय घेतात आणि त्या विषयातून काही सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते विषयाचं इलस्ट्रेशन नसतं, त्या विषयाला तुम्ही घाबरू नका एवढे. म्हणजे विषय हे फार आपण एक टीव्ही सारखा वापरतो की विषय घेण्याची काय जरूर आहे. परंतु मुळात जर आशय असेल तर विषय येऊ शकतो ना, त्यातून विषय बदलूही शकतो. तोच आशय सांगणार दुसऱ्या विषयातूनही सांगता येतो. तेव्हा विषयाला काही घाबरण्याचं कारण नाही. कारण विषय नसेल तर एक प्रकारची पूर्णपणे अँबिग्विटी राहील, दिशाहीनता राहील. दिशा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर विषय हवा. मग तो किती साधा असो आणि किती म्हणजे सकृत गतीने मूर्खपणाचा वाटला तरी हरकत नाही. मी सांगितलेला हा विषय मूर्खपणाचाच आहे तसं पाहायला गेलं की ऍपलमध्ये सगळं इमॅजिन करा पहिल्यांदा की ऍपलमध्ये केमिकल निघालं वगैरे वगैरे. परंतु ह्या विषयातून ह्या मर्यादेतून तुम्ही सातत्याने विचार म्हणजे चित्रविचार पुढे नेऊ शकता का हा प्रश्न आहे. म्हणजे मी नेऊ शकतो असं नाहीये. हा एक्सरसाइज मला पण आहे, समजलं का. हे मी प्रयत्न करतोय, ते मी फक्त इथे मोठ्यांनी माझे विचार मांडले एवढंच. जो पॅटर्न आहे त्याच्यात कदाचित सुरूच्या आता वक्तव्य केलं त्याने कदाचित मुळात असं गोंधळ करण्यासाठी घेऊन नाही बघतो. पण विषय कारण आमच्या कॉलेजात विषय दिला जातो, बरं, लक्षात आलेला मुली कधी कधी आवश्यक आहे असं नाही. मग नंतर विषय देणं आणि आपला विषय शोधणं यामध्ये तर काय टाकलं. आता विषय म्हणजे एअर इंडियाची कॉम्पिटिशन आहे लहान मुलांसाठी आणि तिथे विषय देतात. तेवढा विषय घेऊ नका मुलांना, स्वातंत्र्य पाहिजे की एवढा सुद्धा विषय नको, किंवा जरा साधा विषय द्या, मम्मी वगैरे म्हणा, म्हणजे ते करता येईल. तर त्या अर्थाने विषय मला म्हणायचा नाही. मेमरी ड्रॉइंग साठी विषय देतात तो विषय नाही. विषय आणखी ब्रॉडबेस होऊ शकेल. माया तत्व हा विषय होऊ शकेल. इल्युजनिस्टिक आर्ट हा विषय होऊ शकेल. अशा अर्थाने मी म्हणते. इल्युजन हा आशय नाही होऊ शकेल, समजलं ना. इल्युजन हा विषय आहे. म्हणजे माया तत्व हा विषय होऊ शकतो. आता एवढा मोठा विषय होऊ शकतो, आणखी काय पाहिजे. तर विषय याचा अर्थ मम्मी हा विषय नाही. त्या लेवलच्या विषयाविषयी मी बोलत नाही. की तुम्हाला विषय दिला म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही.
की विषय दिला तरी तुमचं स्वातंत्र्य आहे ना. त्या मर्यादा सांगितली की चौकोनात करा किंवा त्रिकोणात करा. तर आता तुम्हाला त्रिकोण आवडलाच नाही तर तुम्ही सांगा की जरा हा विषय असा करता येईल का, म्हणजे थोडा विस्तारता येईल का, असं फार तर तुम्ही विचारू शकता. परंतु विषयाला काही घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं. कारण विषय ही मर्यादा आहे आणि त्या मर्यादेचंच स्वातंत्र्य आहे हे नंतर तुमचं लक्षात येईल. की स्वातंत्र्य हे असं, स्वातंत्र्य म्हणजे जरी मर्यादा नसलेली अवस्था असं जरी असलं तरी ती एका मर्यादित अवस्थेतच आहे ती. नाही नाही, कारण प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला मी स्वतंत्र झालो, आता एव्हरेस्टवर शेर्पा तेनसिंग पोहोचला त्यावेळेला त्याला असं वाटलं नाही की संबंध जगातलं जे काही मिळवायचं होतं ते मिळवलं. अशी आख्यायिका आहे की तो 2-3 फूट खाली आला आणि मग त्यांनी ते झेंडा तिथे लावला. कारण त्याला त्याच्या मर्यादेची जाणीव झाली की या निसर्गापुढे मी कोणी नाही. मी हे एव्हरेस्ट मी कॉन्कर करू शकत नाही. तुमच्या लक्षात आलं ना. म्हणून त्याने अगदी टॉप एव्हरेस्टचं जे अगदी शिखर होतं तिथे न झेंडा लावता 3-4 फूट ते खाली आले हिलेरी वगैरे आणि तिथे लावला की बाबा आम्ही तुला सर करण्यासाठी आलो नाही, तुला समजण्यासाठी आलो. तर अशा तऱ्हेने ते होऊ शकतं. त्याला लक्ष्मी गुणाला काही सहयोग केले आणि कॅनव्हासच्या मर्यादेतून बाहेर काढण्यात आणि तशा प्रकारचे एक समजी तुम्हाला कॉम्प्युटर आर्ट दिली होती आणि बऱ्याच होते आणि त्या सगळ्या चित्र केली आणि त्याच्यानंतर त्यांची बऱ्याच वक्तव्य आली. विशेषतः समजा हुसेनचं असंही बघतो आलं की याच्यात इमेन्स पॉसिबिलिटीज आहे. अशा असताना सुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे पुन्हा कॉम्प्युटरला हात लावलेला नाहीये. तुम्ही डॉक्टर केली काय असं तुम्हाला स्वतःला जास्त वाढण्यासाठी करावं की घराघरातून जसा टेलिफोन आहे आज तितक्या सहजतेने आपण कॉम्प्युटर वापरत नाही. जर उद्या घरात माझ्या कॉम्प्युटर, कदाचित माझ्या मुलीसाठी मला कॉम्प्युटर आणावा लागेल, ग्राफिक कॉम्प्युटर, आणि जर तो कॉम्प्युटर आला आणि सहज म्हणून मी बसलो म्हणजे त्याचं एक ऍपरेटस म्हणून, टूल म्हणून वापरण्यासाठी जी सहजता यायला पाहिजे कॉम्प्युटर आणि मी याच्यामध्ये ती तिथे नव्हती. कारण तिथे मला तिथे जायचं अमक्याकडे आणि अमुक 2 तास 4 तास काम असं ते होय. ते तसलं मला पहिलं म्हणजे तसं बंधन वेळेचं नको. अगदी स्ट्रिक्ट बंधन होतं असं नाही, परंतु त्यांचा सगळ्यांचा विचार केला असता असं मला वाटायचं की त्यांना उगाच त्रास देणं ठीक नाही. म्हणून 1-2 तासच मी गेला. तर ती लिमिटेशन्स असल्यामुळे मी कॉम्प्युटर, पण कॉम्प्युटरमध्ये पॉसिबिलिटीज आहे ती आणि नाही ती. कारण कॉम्प्युटरला सुद्धा मर्यादा आहे आणि तिथे मी इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं होतं की समजा ते इन्फायनाईट कलर सजेस्ट करतो कॉन्सेप्ट, अरे पण माझ्या मनातला जो ब्ल्यू आहे तो तिथे नाही. त्या लक्षात आलं संबंध एका ब्ल्यूची रेंज आहे तो 2000 टोन दाखवतो. त्याने शेड म्हणजे काय, एकाच रंगाच्या तो लाख टोन दाखवतो. परंतु मुळात रंग एक 4 निळे नाही 50 निळे असू शकतात. लक्षात आलं ना मला काय ते मूळच हा रंगात जो फरक आहे मूळ टोन मधला तो माझ्या मनात जो समजा गोकर्ण या फुलाचा ब्ल्यू आहे तो तिथे नाही. एक दुसरा भाग असा की प्रत्येक रंग तिथला कॉम्प्युटर मधला प्रत्येक रंग हा प्रकाशात ट्रान्सलेट होऊन येतो. त्याचा मला भयंकर त्रास व्हायचा. त्यामुळे त्या रंगाला कॉम्प्युटर मधून येणारा प्रत्येक रंग म्हणजे त्या स्क्रीनवर दिसणारा प्रत्येक रंग हा प्रकाश रूपात येतो तिथे बॅकलाईटला. तर त्यामुळे तिथे माझं नातं त्याच्याशी जुळत नव्हतं. मला असं वाटतं की ज्या रंगाला बॉडी नाही, फिजिकॅलिटी नाही, तर तो केवळ आणि कलर स्लाइड मध्ये आपण रंग बघतो तसा, ते फोटोग्राफ मध्ये बघतो तसा किंवा ग्लॉसी मॅगझिन तसा रंग मला रंग म्हणून तो जाणवत नाही. अशी एक दुसरी मर्यादा होती. परंतु कॉम्प्युटरमध्ये एक मोठी शक्यता आहे जी मी फारशी आजमावली नाही. एक ऍडव्हर्टायझिंग मध्ये ती बरीचशी केली जाते, पण ते त्याला पुन्हा त्यांच्या मर्यादा आहे.
की एक बाटलीचं रूपांतर या वस्तूत होतं. बाटली अशी होते नंतर. याच्या मधल्या ज्या अवस्था आहेत की याचं रूपांतर कसं कसं होत जातं आणि ते जे ट्रान्झिशन आहे ते कॉम्प्युटर तुम्हाला देऊ शकतो. आणि दोन भिन्न घटक फीड केल्यानंतर ए घटक बी मध्ये कसं त्याचं रूपांतर होतं. ए पासून ए होता तो हळूहळू बदलत बदलत बी झाला. ती मधली रूपांतर आहे ती आपल्याला चित्रकार म्हणून आकाराचं व्हेरिएशन म्हणून फार इंटरेस्टिंग असा तो एक अनुभव असू शकेल. म्हणजे जसं विटॅमिनीच मला वाटतं उतार माझी फिगर केली जिन्यावर त्याच्यात जशी त्यांनी त्या मुवमेंटचं व्हेरिएशन केलं तसंच मुवमेंटचं व्हेरिएशन आम्हाला एक बघा आणखी पुष्कळ आहे की त्याच्यात सर्व इलिव्हेशन देऊ शकतो कॉम्प्युटर. पण तो कन्व्हिनियन्सचा भाग. तर माझ्या मते कॉम्प्युटरमध्ये प्रो आणि कॉन दोन्ही आहे. शक्यता आहे त्याचबरोबर मर्यादाही आहे. त्यामुळे ते आता प्रत्येकाच्या पर्सनल चॉईसवर ते अवलंबून आहे की किती त्याचा वापर करावा किंवा करता येईल. एक आपले बघा आहे ते जे कॅनव्हास जातात ते त्या माध्यमातून तुम्ही मिळत. कॉम्प्युटर हे माध्यम लक्षात घेऊन तुम्ही काही करू शकत नाही. नाही ते बरोबर. त्याला कारण असं होतं की वेळ एक तर थोडा होता आणि दुसरं असं की मुळात आम्हाला काही रिझर्वेशनही होती त्याविषयी काही आक्षेपही होते. आणि मला स्वतःला असं वाटत होतं की हे जे आपल्याला माहिती नाही कॉम्प्युटर म्हणजे काय माहिती नाही हे जे अज्ञान आहे ते थोडं ज्ञान मिळेल त्याचं काय होईल ते नंतर ठरवते. अशा तऱ्हेचं म्हणजे बेसिकली वी ऑलवेज